पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय नेत्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। यावरूनच आता शरद पवारांनी एक वक्तव्य केले आणि त्यानंतर त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे। हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या, यामध्ये कितपत सत्य आहे ते आपल्याला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं। तर त्यांचे नातेवाईक यामध्ये मारले गेले आहेत। त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं आणि नंतर मत मांडावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय हे सगळं? असं नंतर मला माहिती आहे की तिथे जे लोक होते प्रवासी, त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोडलेली दिसते, पुरुषांना वगैरे यामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले, 5 का 6 लोकांचे झाले, 2 लोकांचा विलीनीकरण गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या ज्या भगिनी होत्या त्या हजर होत्या। आम्हाला कोणाला काही हात करणार नाही, आमचा पुरुषांना पत्कार। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। यावर जयकुमार गोरे यांचीही प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात। माननीय शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि अशा क्षणावर असे प्रश्न निर्माण करणं ही त्यांची जुनी सवय आहे। माझं म्हणणं आहे की यावेळी देश एकत्र आहे आणि देशाने एकत्र राहून अशा संकटाचा मुकाबला केला पाहिजे। अशा प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी देशातल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्यामुळे काही गोष्टी असतात, कधी कधी तर पुलवामाच्या हल्ल्यावर शंका निर्माण केली, कधी आता याच्यावर केली जाते। मला वाटतं याची चर्चा होऊ नये ही अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।